बोलले होते व महिन्याभरापूर्वी मुंबईला जॉबसाठी ट्राय करते. ते काम लवकरच होईल बहुतेक. अरे वा, मला इथे चुटकोलस आणि स्वतः मात्र जॉबसाठी मुंबईला पळणार. मग तूही चल ना, आपण दोघी ट्राय करूया. नाही नको, मी पुणे कधीच सोडणार नाही. जीना यहाँ मरना यहाँ. कॉलेज पासून आहेस तशी आहेस अगदी. ते जाऊ दे ग, दुसरं विशेष काय ते सांग. अगं आजच्याच दिवशी तर आपण श्रीमंत असतो ना. म्हणजे पूजा, आज आपला पगाराचा दिवस आहे. काय लहान मुलीसारखी रडतेस? तू मला नेहमीच असं सतवतोस. अगं मी गंमत केली तुझी. अशी गंमत? तू पण ना ग्रेट आहेस. काय ग्रेट पेणा केला रे मी? तू मला काय विचारलं की तू लहानपणापासून काय व्हावंसं वाटतं? बरोबर. मी सांगितलं मला माझ्या आईसारखं आदर्श गृहिणी व्हावंसं वाटतं. यात हसण्यासारखं काय होतं? अगं आजकालच्या मुलींना काय काय व्हावंसं वाटतं माहितीये? कोणाला पायलट व्हावंसं वाटतं, कोणाला IAS ऑफिसर, तर कोणाला डॉक्टर, तर कोणाला मॉडेल. पण मला नाही तसं वाटत. अच्छा, माझी लहानपणापासून एकच इच्छा आहे, एकच स्वप्न आहे. मला माझ्या नवऱ्याची लाडकी पत्नी व्हायचंय. ओ, माझ्या सासू सासऱ्यांची लाडकी सून व्हायचंय. अच्छा. माझ्या मुलांची प्रेमळ, संस्कारी, माझ्या आईसारखी आई व्हायचंय. मला माझं घर सजवायचंय, घडवायचंय, प्रेमाच्या नाजूक धाग्याने बांधायचंय. अच्छा, हेच माझं सौभाग्य. बाप रे बाप. पण मला असं वाटतं तुला अशी नाही, एखादी मॉडेल, एखादी नटी मुलगी हवी आहे. जा बघ स्वतःसाठी. अगं बघूनच ठेवली आहे. काय? हो, पण काय माहितीये का, घर सांभाळायला पण कोणतरी हवं ना, म्हणून तुझ्याशी पण लग्न करतोय. हे पूजा, मला एक शब्दही नाही बोलायचं तुझ्याशी. अगं कोण म्हणतो बोल म्हणून, पण अशी जवळ ते ये. खरं सांगू, मला ना अगदी तुझ्यासारखी बायको पाहिजे, आणि ती पण एकुलती एक. हे असं रागवायचं नाही. हे बघ, तुझा राग घालवण्यासाठी काय करू सांग? सिनेमा दाखवू? बर मग पैठणी साडी घेऊन देऊ? नको. मग काय देऊ सांग? समीर, तुला मला काय द्यावंसं वाटत असेल ना, तर एकच गोष्ट दे. सांग. हिरवा चुडा. हिरवा चुडा? समीर, मला तुझ्याकडून हिरवा चुडा हवाय रे. पूजा, मागून मागून काय मागतेस? काचेच्या बांगड्या? नाही समीर, त्यानुसार काचेच्या बांगड्या नाही. ते माझं सौभाग्याचं लेणं आहे, आपल्या प्रेमाचा अनमोल ठेवा. हिरवा चुडा मला सतत जाणीव करून देईल माझ्या जबाबदारीची, कर्तव्याची, नात्याची. त्या काचेच्या बांगड्या माझ्यासाठी खूप अनमोल आहेत रे समीर. सॉरी, ते सोडून दुसरं काहीही माग. पूजा, तुझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. आत्ताच हॉस्पिटलमध्ये बघून आलोय मी. कुठलं हॉस्पिटल? संजीवनी हॉस्पिटल. हे कसं झालं? मशीन मध्ये एक हात गेला, तो काढायला गेले तर दुसरा हात पण आत गेला. कंपनीच्या लोकांनी इथे आणून ठेवलंय यांना. ताई, अहो कुठे आहात तुम्ही? चहा घेताय ना? हो, इथे बसलेत होय. घ्या चहा. काय झालं? कसला विचार करताय? त्याच्याशिवाय दुसरं काय करू शकतो मी? अहो तुम्हीच असं धीर सोडून कसं चालेल? मग काय करू सांग ना. मला कळत नसेल काय, गेल्या 6 महिन्यात आपल्या घराची काय अवस्था झाली ती. होतं नव्हतं ते सगळं संपलंय आता.
आता पुढं काय? तुम्ही काळजी करू नका हो, सगळं ठीक होईल. आता मीच काहीतरी काम सुरू करते. काय करणार आहेस तू? अगं त्या औषधांमुळे तर तू चालते फिरते आहेस. तुझ्या आजारपणाला मीच जबाबदार आहे. घराण्याला कुलदीपक हवा म्हणून तुझ्या तब्येतीची पर्वा न करता एकावर एक 4-4 बाळणपणं सोसावी लागली तुला. झाल्या गोष्टीचा पश्चाताप करत बसलं तर वर्तमान टळत नसतो, त्याला तोंड द्यावंच लागतं. देवानं पण काय दिवस दाखवले बघ. आता त्याला तरी दोष देण्यात काय फायदा आहे बाई? विनाशकाले विपरीत बुद्धी व्हावी तसं झालं. धंद्यात चांगला पैसा मिळेल म्हणून वाईट मित्रांच्या संगतीत चांगली नोकरी गमावून बसलो. हातात काही आता शिल्लक राहायचं नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा वेळ निघून गेली होती. हो, सगळं ठीकच होईल. रात्र किती अंधारी असली, लांब असली तरी सकाळ होणारच नाही. असं कधी होईल का? बाबा बाबा मी आज हाफ सेंचुरी मारली. हा. आई आई मला खूप भूक लागली, मला जेवायला दे ना. हो, ताई आतमध्ये घे तिच्याकडे. आता सर्व आशा दीपकवरच आहेत. बस लवकरात लवकर या घराची जबाबदारी सांभाळणे एवढा तो मोठा होऊ दे. सोनू दीपू, तुम्ही एक एक पोळी खा. हा? हो नाही, 2च आहेत, दोन्ही मला हव्यात. मला फार भूक लागली. अरे असं काय करतोयस? तिलाही भूक लागली ना? एक एक खा म्हटलं ना. नाही, दोन्ही मलाच हव्यात. अरे दीपू ऐक. काय होणार आहे माझं? कुणीही माझ्यावर प्रेम करत नाही. मारून टाक एकदाच. सोनू काय मूर्खासारखं बोलतेस? गप्प राहा. कुणालाच माझी दया येत नाही का ग? म्हटलं ना गप्प राहा. दीपू दीपू, एक पोळी हिला दे. नाही, मी नाही देणार. दे म्हणते ना. अरे दे ना. काय झालं? अहो बाबा, घरात फक्त 2च पोळ्या होत्या आणि या दोघांनी भूक लागली होती. म्हटलं एक एक खा. तर हा दोन्ही पोळ्या हिसकावून बाहेर आला. ठीक ठीक आहे, खाऊ दे त्याला. घरात दुसरं काही असेल तर दे सोनूला. खा रे बेटा, तू खा. काय होणार आहे माझं? खायलाच काही नाहीये तर अभ्यासासाठी कुठून येणार आहे पैसा? माझ्याकडे तर पुस्तकं पण नाहीयेत. अगं असं वाटतंय स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं. सोनू, अगं नको असं बोलूस. होईल, सगळं व्यवस्थित होईल. कसं व्यवस्थित होईल ताई? अगं कुठून येणार आहे पैसा? मी नोकरी करेन. आजच्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आमच्या धनेश्वरी ॲडव्हर्टायझिंग कंपनीच्या कामाबद्दल संशय नसावा. इज दॅट ओके? येस सर. ते लेटर आजच डिस्पॅच व्हायला हवं बरं का? येस सर. बरं, त्या शर्माच्या चेकचं काय झालं? कालच पाठवून दिला सर. दॅट्स व्हेरी फाईन. ही फाईल मिश्रांना द्या. ओके मॅडम. ए पूजा, इकडे ये. काय? इकडे ये. काय ग, सॉलिड खुश दिसतेस? आहेच मी सॉलिड खुश आहे. काय विशेष? 2 विशेष आहेत. काय सांगतेस काय? हो, लवकर सांग. मी तुला बोलले होते बघ महिन्याभरापूर्वी मुंबईला जॉबसाठी ट्राय करते. ते काम लवकरच होईल बहुतेक. अरे वा, मला इथे चुटकोलस आणि स्वतः मात्र जॉबसाठी मुंबईला पळणार. मग तूही चल ना, आपण दोघी ट्राय करूया. नाही नको, मी पुणे कधीच सोडणार नाही. जीना यहाँ मरना यहाँ. कॉलेज पासून आहेस तशी आहेस अगदी. ते जाऊ दे ग, दुसरं विशेष काय ते सांग. अगं आजच्याच दिवशी तर आपण श्रीमंत असतो ना. म्हणजे पूजा, आज आपला पगाराचा दिवस आहे. अगं मग विकून टाकायचं ना मंगळसूत्र. लोकांची देणी वाढवण्यापेक्षा ते बरं नाही का? असं कसं म्हणतोस तू? अरे अरे मंगळसूत्र हे स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार. तिच्या सौभाग्याची खूण आहे ती. आपल्या सौभाग्यासाठी ती स्वतःचा जीव देईल पण मंगळसूत्र देणार नाही.
आणि तू म्हणतोस की आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून टाक म्हणून. अरे स्त्रिया आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र मेल्याशिवाय काढत नाही. ते मलाही माहिती आहे, पण हे तुझ्या बाबांना कळायला नको. तुझ्या वडिलांच्या प्रॉब्लेम्समुळे तू नोकरी करायला लागली आहे ना, मग त्यांना साधी एवढी जाणीव असायला नको की एका मर्यादेनंतर तू सुद्धा पैसा कुठून आणायचा. हे बघ, मी पुन्हा पुन्हा सांगतो, अजूनही सावध हो. हे बघ अगं, एवढं सगळं त्यांच्यासाठी करून सुद्धा ना एक दिवस तूच वाईट ठरणार आहेस. असं म्हणून कर्तव्यापासून पळ काढता येत नाही समीर. एखाद्या गोष्टीला सतत सामोरं जाणं वेगळं आणि त्रयस्थ होऊन सल्ला देणं वेगळं. ठीक आहे, तुला असं वाटत असेल मी त्रयस्थासारखा सल्ला देतोय तर वाग, तुला वाटेल तसं. पण तुला वाईट वाटलं तरी एक गोष्ट सांगतो, तुझे सारखं सारखं पैसे मागणं आता मला सुद्धा नकोस झालंय. हे बघ, माझ्याकडे पैसा नाही असं नाहीये, भरपूर पैसा हे तुलाही माहिती आहे, पण प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. तू माझ्याकडे एक मोठी रक्कम का मागत नाहीयेस? मी द्यायला तयार आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील आणि तू सुद्धा काळजीमुक्त होशील. पूजा, हे बघ, आपल्या लग्नाबद्दल काय विचार केलास? हं? अगं पूजा, हे बघ, लग्नानंतर सुद्धा तू तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतेस. लग्नानंतर तू नोकरी कर, सगळे पैसे तू घरी दे, माझी काहीच हरकत नाहीये. मला माहितीये रे समीर, पण समीर, 2 दगडांवर पाय ठेवणं खूप कठीण असतं. आणि कुठल्या आई वडिलांना आवडेल लग्न झालेल्या मुलीच्या भरोश्यावर जगायला? तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर देशील? रात्रंदिवस माझे आईवडील माझ्या लग्नाची वाट बघतात. त्यांना आणखीन किती दिवस थांबून ठेवू? समीर, सांग ना. तुला काय वाटतं, मला लग्न करून तुझं व्हावंसं वाटत नसेल? काय एवढा विचार करतेस? दे सगळं सोडून आणि चल माझ्या बरोबर. तेवढी भाग्यशाली नाही रे मी. मग राहा आपल्या मोठेपणाचा तोरा मिरवीत. मी पण माझ्या आईवडिलांना सांगून मोकळा होतो, तुम्हाला आवडेल ती सून घेऊन या म्हणून. रागातही नीट खोटं बोलता येत नाही तुला. पूजा, पूजा, अगं गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना, तसंच कर्तव्याच्या जबाबदारीत बुडालेल्याला स्वतःच्या इच्छा सुद्धा उरत नाहीत. तसं झालंय तुझं. म्हणून सारखं सारखं सांगावं असं वाटतं की खूप अडकत चालली असतो तुझ्या घरामध्ये. माझा ऐक प्लीज. स्वतःचा विचार कर, स्वतःचा विचार कर. समीर, हे शेवटचं आहे. बाय. कसं सांगू समीर तुला? मला कळते रे कळकळ तुझी. तुझ्या रागामागचं प्रेमही दिसतंय, पण